महाराष्ट्र देशामधलं सगळ्यात प्रगत समजलं जाणारं हे राज्य। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक फक्त राज्यातल्या नाही, देशभरातल्या तरुणाईला आकर्षित करणारी शहरं ही याच महाराष्ट्रातली। नोकरीच्या प्रचंड संधी, सुरक्षित वातावरण आणि चांगल्या भविष्याची खात्री देणारं राज्य अशी या महाराष्ट्राची देशभरातली ओळख। पण याच महाराष्ट्राची आणखी एक ओळख आहे जी महाराष्ट्राला भूषणावह नाहीये, आणि ती ओळख आहे कर्जबाजारी महाराष्ट्राची। शेतकऱ्यांसाठी देशातलं सगळ्यात मोठं कर्जबाजारी राज्य अशी या महाराष्ट्राची ओळख आहे। महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रामध्ये सध्या जो प्रचंड असंतोष दिसतोय त्याचं कारण इथेच दडलंय। डोक्यावर कर्ज, शेतात चिखल आणि बाजारात नुकसान या कात्रीमध्ये महाराष्ट्रातला शेतकरी सापडलाय। शेती करायची तर कर्ज हवं आणि कर्ज फिटलं नाही तर शेती करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची द्विधा परिस्थिती। या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी शेतकरी प्रचंड धडपडतोय, पण मार्ग दिसत नाही। 2024च्या निवडणुकांपूर्वी नेत्यांनी दिलेलं एक आश्वासन म्हणूनच आज शेतकऱ्यांना प्रचंड आधार वाटतंय। ते आश्वासन होतं कर्जमाफीचं, 7/12 कोरा करण्याचं। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणाऱ्या त्या आश्वासनाची पूर्तता करा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, या मागणीसाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरलेत। नागपूरमध्ये प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी एल्गार मोर्चा काढला। त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। हा प्रतिसाद बघून सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली। राज्यातल्या शेतकऱ्यांचा एल्गार आज उपराजधानीपासून ते राजधानीपर्यंत ऐकू आलाय। सरकार चर्चेला तयार झाले। मुंबईमध्ये बच्चू कडूंशी सरकार सध्या चर्चा करते, पण शेतकऱ्यांची मूळ मागणी पूर्ण करणं महाराष्ट्र सरकारला खरं शक्य आहे का? शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणं राज्याच्या तिजोरीला झेपणार आहे का? आणि कर्जमाफीमुळे राज्यातील शेतीची बिकट अवस्था सुधारणार का?